नमस्कार. आपल्या सर्वांचं आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये सहर्ष स्वागत आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सांगोला महोत्सव 2026 भरवला आहे. तर त्यानिमित्त आपल्या स्टुडिओला आज माननीय ॲडव्होकेट सचिन देशमुख सर आले आहेत. तर त्यांचे आपण स्वागत करूया. नमस्कार सर. जो सांगोला महोत्सव भरवला आहे तर यामध्ये काय काय असणार आहे थोडंसं आमच्या प्रेक्षकांना एक्सप्लेन करून सांगा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती या निमित्त आपण सांगोला महोत्सव आयोजित केला आहे. यामध्ये आपण सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले आहेत. या सांगोल तालुक्यातील लोकांसाठी वेगवेगळे 100पेक्षा जास्त स्टॉल ठेवलेले आहेत, फूड स्टॉल ठेवलेले आहेत आणि मनोरंजनासाठी 16पेक्षा जास्त गेम या महोत्सवामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. तुम्ही मूळ कोळेगावचे आहात, माजी जिल्हा परिषद सदस्य होऊन गेलाय. तर सांगोला महोत्सव जो तुम्ही राबवताय त्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट काय? खरं तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांनीही अहिल्यादेवीचे त्रिशताब्दी जयंती वर्ष हे मोठ्या प्रमाणात साजरे करण्याचं आवाहन केलं होतं आणि त्याप्रमाणे राज्य सरकार आणि केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करते. 31 तारखेला चौंडी येथे 1200 कोटी रुपयाच्या प्रकल्पाचं उद्घाटन या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, विधान परिषदेचे सभापती, विधानसभेचे सभापती राम शिंदे साहेब आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर साहेब, त्याचबरोबर राज्यातील उपमुख्यमंत्री, बाकी सगळे नेते मंडळी येऊन 1200 कोटी रुपयाच्या प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत. माझ्यासारख्याला असं वाटलं की या मी तसं सांगोला माझ्यासाठी नवं नाही. मी 2001 पासून सांगोल्यामध्ये वकिली करतोय. सांगोला कोर्टात माझी वकिली चालू आहे. राजकारणात आणि समाजकारणात पूर्वीपासून काम करतोय. स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांच्याबरोबर बोटाला धरून ते हयात असेपर्यंत राजकारणात आणि समाजकारणात होतो आणि त्यानंतर या तालुक्यातील दुसरे नेते आहेत, दीपक आबा आहेत, शहाजी बापू आहेत, यांच्याबरोबरही काम केले आणि आता सध्या या राज्याचे मंत्री जयकुमारजी गोरे आहेत. या तालुक्यातले नेते, बाकी सगळी नेते मंडळी, बाळासाहेब एरंडे असतील, बाळासाहेब केदार असतील, भाऊसाहेब रुपनर असतील, बाळासाहेब काटकर असतील, नंदकुमार दिघे असतील, या सगळ्यांबरोबर काम करतोय. त्याचबरोबर झपके सर आहेत. या तालुक्यातले बाकीचे पूर्वीचे माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी नगरसेवक, ह्या सगळ्यांबरोबर चांगला आणि सलोख्याचा संबंध आहे. त्यामुळे सांगोल्यात का हा विषय येत नाही. पण एक महत्त्वाचा विषय आहे की ज्यावेळेस आपण त्रिशताब्दी जयंती म्हणून साजरं करतोय त्याचा लाभ फक्त सांगोला मिडल सेंटर आहे आणि मिडल सेंटर असल्यामुळं मी माझ्या भागात घेतला तर इकडून म्हणजे संगेवाडीपासून येणारा माणसाला महूद आणि चिकमहूदपासून येणाऱ्या माणसाला खूप लांब होते. त्यापेक्षा सांगोल्यात घेतला तर मिडल सेंटर आहे आणि मिडल सेंटर घेतल्यानंतर एक व्यापारपेठ, बाजारपेठ मिळेल. आपल्यातल्या लोकांना, नवउद्योजकांना त्यामध्ये मार्केटिंग करता येईल, खरेदी करता येईल, आनंद घेता येईल, प्रबोधन होईल. यासाठी म्हणून हा कार्यक्रम सांगोल्यात घेतलेला आहे. दुसरा कोणताही उद्देश नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त जो कार्यक्रम राबवलाय त्यांच्या विचारांना अनुसरून कोणते कोणते कार्यक्रम इथं घेतलेत ज्याचा महिलांना पण उपयोग होईल? या सांगोला महोत्सवमध्ये आपण अहिल्यादेवींच्या विचारासाठी किंवा विचाराला प्रेरित होऊन कोणते कार्यक्रम घेतलेत असा तुमचा प्रश्न आहे. खरं तर हा संपूर्ण महोत्सवच अहिल्यादेवींच्या जे जीवनचरित्र आहे आणि जे समाजाप्रती केलेलं काम आहे या अनुषंगानं महिलांसाठी काय करता येते का, समाजासाठी काय करता येते का, या दृष्टीनं या महोत्सवामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला आहे. याचं जे उद्घाटनच आहे ते उद्घाटनच आपण एक सिने अभिनेत्री मराठी चित्रपटातील सोनाली कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते करतोय. मी जाणीवपूर्वक कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला यामध्ये बोलवलं नाही. त्याचं कारणच आहे की त्रिशताब्दी जयंती आहे आणि सोनाली कुलकर्णी ही मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे आणि तिनं स्वकर्तृत्वावर कोणती पार्श्वभूमी नसताना खूप मोठं नाव कमवले.
मग अशी एक प्रसिद्ध व्यक्ती जी महाराष्ट्रात गाजते तिच्या हस्ते त्याचं उद्घाटन व्हावं, म्हणजे एका महिलेच्या हस्ते उद्घाटन व्हावं, हा त्या पाठीमागचा हेतू. त्यानंतर विचार तर त्याच दिवशी आपण जे महिला आहेत आपल्या भागातील, या राज्यातील, आसपासच्या तालुक्यातील, त्यांच्यासाठी 27 तारखेला ज्या दिवशी उद्घाटन होणार आहे सोनाली कुलकर्णींच्या हस्ते, त्याच दिवशी आपण पारंपरिक वेशभूषा स्पर्धा हा एक अभिनव कार्यक्रम राबवला आहे. आपण आतापर्यंत बघतोय की प्रत्येक ठिकाणी फॅशन शो घेतले तर त्यामध्ये व्हल्गॅरिटी जास्त असते, परंतु आपणाला जे पाहिजे, आपली मूळ संस्कृती जपायची, अहिल्यादेवीने जे ठरवलं होतं की म्हणजे त्यांचा जो कारभार चालला, तर त्या अनुसरून की पारंपरिक वेशभूषा स्पर्धा ही आयोजित केलेली आहे. आणि त्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात बक्षिसी ठेवलेलं आहे. त्यामध्ये ज्या लग्न झालेल्या महिला आहेत त्यांच्यासाठी वेगळी बक्षीस आणि ज्या अनमॅरिड मुली आहेत त्यांच्यासाठी वेगळी बक्षीस, अशा पद्धतीचा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम आहे. त्यानंतर आपण या महोत्सवामध्ये एक फॅप्टेक उद्योग समूहाच्या सहकार्यानं एक कार्यक्रम आयोजित राबवला आहे. या सगळ्या गोष्टीला फॅप्टेक उद्योग समूहाचं सहकार्य आहेच. पण काय कार्यक्रम घेतला आहे की तर आपण यामध्ये कमीत कमी 300 लोकांना रोजगार देणार आहे. त्यामध्ये 35 वर्षाच्या खालील ज्या महिला आहेत, ज्यांची 10वी झाली असेल, 12वी झाली असेल, ग्रॅज्युएट असतील, पोस्ट ग्रॅज्युएट असतील, त्यांना नोकरी देण्यासाठी या फॅप्टेक मल्टीस्टेटमधल्या ज्या फॅप्टेक उद्योग समूहामधले जे 5 शाखा आहेत, फॅप्टेक बँक असेल, फॅप्टेक कॉलेज असेल, फॅप्टेक इंजिनिअरिंग असेल, फॅप्टेक गारमेंट फॅक्टरी असेल, फॅप्टेक सूतगिरणा असेल किंवा फॅप्टेक शाळा असेल, फॅप्टेक बँक असेल, त्याचबरोबर पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, त्याचबरोबर बेंगलोर या भागातून आपण वेगवेगळ्या 40पेक्षा जास्त कंपन्या बोलवून इथं रोजगार मेळावा आयोजित केला आहे 29 तारखेला सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये आपला संकल्प आहे त्रिशताब्दी जयंती, तर या भागातल्या मुलांना, मुलींना, महिलांना 300 लोकांना फिक्स रोजगार द्यायचा. आणि हे खूप मोठं काम फॅप्टेक उद्योग समूहाच्या माध्यमातून होतं आहे. या गोष्टीचा मला आनंद आहे. तिसरी गोष्ट, या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांना आपण या कार्यक्रमासाठी बोलवलं आहे. या कार्यक्रमामध्ये एक महिला मेळावा आयोजित केला आहे. त्यामध्ये काय आहे की महिलांनी स्वावलंबी कशा बनावं, महिलांनी उद्योग कसा करावा, उद्योग व्यवसाय मार्गदर्शन मेळावा हा मेळावा आयोजित केला आहे. आणि यासाठी या मेळाव्याला कल्याणीताई गाडगीळ ज्या परिवर्तन उद्योग समूहाच्या प्रमुख आहेत, स्वावलंबी भारत योजनेचं त्या काम करत आहेत, सांगली जिल्ह्याच्या समन्वयक आहेत आणि त्या राज्यभर फक्त महिलांचं प्रबोधन करत फिरतात की त्यांनी उद्योग व्यवसाय आणि राष्ट्राप्रती प्रेम निर्माण कसं करावं, राष्ट्राप्रती कसं वागावं हे सांगण्यासाठी एक महिला मेळावा आयोजित केला आहे. त्याचबरोबर मग रेकॉर्ड डान्स स्पर्धा आहेत, फन गेम्स आहेत, लहान मुलांना खेळता यावं यासाठी मनोरंजनाचे अशा प्रकारे वेगवेगळे कार्यक्रम यामध्ये आपण ठेवलेले आहेत. जो सांगोला महोत्सव जो तुम्ही घेतलाय त्याच्यामध्ये काय काय सांस्कृतिक कार्यक्रम आहेत का? आपण भरपूर सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेले आहेत. 27 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्यामध्ये रेकॉर्ड डान्स स्पर्धा, ग्रुप डान्स स्पर्धा घेतलेली आहे. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात बक्षीस ठेवलेले आहेत. त्यामध्ये लहान वयोगट आणि मोठा वयोगट अशा प्रकारच्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा आहेत. रील्स स्पर्धा आपण आयोजित केलेल्या आहेत. रील्स स्पर्धा यामध्ये आता रील्स स्पर्धा घेताना सुद्धा आपण त्यामध्ये विषय ठेवलेले आहेत की अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सांगोला महोत्सव आणि आय लव्ह सांगोला, म्हणजे सांगोला तालुक्यामधलं जी भौगोलिक परिस्थिती आहे, सांगोल्यातलं जे डाळिंब आहे, सांगोल्यातल्या ज्या वेगळेपण आहे, सांगोल्यातली लोकांच्याबद्दल आहे, सांगोल्यातल्या राजकारणाबद्दल आहे, समाजकारणाबद्दल आहे. कारण या तालुक्यातलं राजकारण जर बघितलं आपण तर फक्त 2 दिवसासाठी राजकारण असतं, इतर वेळेस सगळे नेते मंडळी एका स्टेजवर असतात. आणि हा जो चांगुलपणा आहे आपल्याला कुठेही बघायला मिळत नाही. यावर आधारित या रील्स स्पर्धा आयोजित केलेत. त्यानंतर तिसरं वेशभूषा स्पर्धा आहे महिलांसाठी. ज्या महिला लग्न झालेल्या आहेत त्यांच्यासाठी आणि ज्या लग्न झाले त्यांच्यासाठी मोठं बक्षीस ठेवलेलं आहे.
कराओके स्पर्धा म्हणजे कराओके सिंगिंग कॉम्पिटिशन, ज्यामध्ये आपण गाण्याच्या स्पर्धा म्हणतो, पण तो पारंपरिक वाद्याच्या बरोबरच ज्या रेकॉर्डवर होतात त्या सिंगिंग कॉम्पिटिशन होणार आहेत. आणि दुसरी एक मौज मज्जा मस्ती म्हणून रत्नागिरीची एक संस्था आहे, त्या संस्थेतली काही मंडळी जे महाराष्ट्रभर लाईव्ह शो करतात, ही लाईव्ह शो करणारी मंडळी त्या दिवशी 1-2 दिवस येणार आहेत. फन गेम आहेत. अशा प्रकारे वेगवेगळे कार्यक्रम आपण यामध्ये राबवतोय. हा जो सांगोला महोत्सव जो भरवलाय त्यामध्ये फूड फेस्टिवलमध्ये काय काय असणार आहे? यामध्ये आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रकारचे जे खाणं आहे, लोकांच्या आवडीनुसार त्या वेगवेगळ्या खाण्यापिण्याचे जे स्टॉल्स आहेत, त्यामध्ये ज्यूसपासून आईस्क्रीमपासून ते दावणगिरी डोस्यापासून ते घरगुती दही धपाटा इथंपर्यंतचे सगळे स्टॉल्स आपण ठेवलेले आहेत. त्यामध्ये ज्या महिलांनी, या भागातल्या महिला ज्या स्वतः करतायत आणि त्यांना विक्रीसाठी त्यांना प्रोत्साहन मिळतं आहे, त्यांना त्याच्या प्रपंचाला हातभार लागणार आहे, अशा महिलांना प्राधान्य देऊनसुद्धा बरेच स्टॉल्स ठेवलेले आहेत, ज्याचा उपयोग त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी होईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण या फूड स्टॉलमध्ये केला आहे, ज्यामध्ये लोकांना निश्चितपणे वेगळेपणा जाणवेल, वेगवेगळे पदार्थ खायला मिळतील आणि आनंद घेता येईल. खवय्यांसाठी ही खूप मोठी संधी आहे की एकाच ठिकाणी 25-30 प्रकारचे पदार्थ, त्याच्यापेक्षा जास्त स्टॉल्स असणार आणि त्याच्यापेक्षा जास्त पदार्थ खायला मिळणार. ही एक वेगळी पर्वणी आहे खवय्यांसाठी. महोत्सवामध्ये फन फेअर पण ठेवलंय, तर फन फेअरमध्ये सांगोलकरांना काय काय बघायला भेटणार आहे? यामध्ये आपण 16 ते 18 प्रकारचे गेम्स ठेवलेले आहेत. त्यामध्ये लहान पाळणे, मोठे पाळणे, जम्पिंग बॉल्स असेल, रेल्वे असेल, परत पाण्याच्या नावडी असेल, ह्या सगळ्या प्रकारचे गेम ठेवले, ज्यामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत त्यामध्ये कुटुंबासहित आनंद घेण्याच्या दृष्टीनं हा फन फेअरचा ठेवला आहे. आणि आपण जनरली बघतो की यात्रेमध्ये गेल्यानंतर किंवा बाहेर कुठं गेल्यानंतर आपणाला एखाद्या गोष्टीचं तिकीट काढावं लागतं. त्यामध्ये हे सगळे जर गेम खेळायचे झाले, फन फेअर जे या महोत्सवामध्ये ठेवलेत, यात्रेमध्ये आपण एखाद्या गेलो किंवा कुठल्या तर ज्या ठिकाणी आपण वॉटर पार्कच्या ठिकाणी गेलो तर त्याला खूप मोठ्या तिकीट देऊन लोकांना जावं लागतं आणि तेवढे गेम्सही मिळत नाहीत. पण इथं 16 ते 18 प्रकारचे गेम आपण देतो आहे. जर एका व्यक्तीने गेलं तर 700 ते 700 रुपये जाणार आहेत आणि एका कुटुंबाचं 2-3 हजार रुपये एवढा खर्च होणार आहे. पण ह्या सगळ्या गेम आपण यामध्ये काही पेमेंट आपण स्वतः बेअर करतो आहे लोकांसाठी, आणि हे या लोकांना, कुटुंबाला आनंद घेण्यासाठी माफक दरात, अगदी माफक दरात 20-30 रुपये या दरामध्ये आपण सगळ्या प्रकारच्या गेम देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये त्याचा लाभ लोक घेतील आणि लोकांना निश्चितपणे या महोत्सवामध्ये आल्यानंतर आनंद मिळेल याची मला खात्री आहे. यामध्ये तुम्ही नोकरी पण देणार आहे. तुम्हाला ही आयडिया कशी सुचली? कुठल्या कंपन्या येणार आहेत? कशी कन्सेप्ट असणार आहे? खरं आहे तुमचं की फेस्टिवल म्हटल्यानंतर मौज मस्ती आणि मनोरंजन आणि खाणं पिणं ह्या व्यतिरिक्त फेस्टिवलमध्ये फारसं काय येत नाही. पण आपण जो अहिल्या महोत्सव घेतो आहे, हा अहिल्या महोत्सव त्रिशताब्दी जयंतीनिमित्त घेतो आहे. आणि आपण जर अहिल्यादेवींचं, तर आपण समाजाला काहीतरी देणं आहे या भावनेनं त्यांनी राज्यकारभार केला. मग आता त्यांच्या जयंतीनिमित्त आपण काय करतो आहे, तर त्यामध्ये लोकांना काहीतरी दिलं पाहिजे म्हणून आपण नोकरी महोत्सव आयोजित केला, नोकरी मेळावा आयोजित केला. यामध्ये फॅप्टिक उद्योग समूहाची खूप मोठी भूमिका आहे. कारण हा कार्यक्रम घेताना फॅप्टिक उद्योग समूहानं आम्हाला सहकार्य केलं. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या सगळ्या उद्योग समूहातील सगळ्या शाखा, त्याचबरोबर फॅप्टिक उद्योग समूहानं पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, बेंगलोर, सोलापूर या वेगवेगळ्या भागातून, म्हणजे देशातून आणि राज्यातून वेगवेगळ्या कंपन्यांना आमंत्रित केलं. त्यामध्ये 40पेक्षा जास्त कंपन्या येत आहेत. आणि यामध्ये कन्सेप्टच ही आहे की फक्त ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएटवाला नाही किंवा इंजिनिअरिंग D-फार्मसीवाला नाही, तर 11-12वीवाला मुलगा असेल,
BComवाला असेल, BCSवाला असेल, इंजिनियर असेल, मेडिकल क्षेत्रातला असेल, या सगळ्या, त्याचबरोबर 35 वर्षाखालची महिला असेल जी कमी शिकले पण तिला कामाचा अनुभव आहे, शिवण क्लासचा अनुभव आहे, ह्या अशा सगळ्या लोकांना आपण त्यामध्ये कमीत कमी 300 लोकांना नोकरी देण्याचा मानस केलेला आहे, संकल्प केलेला आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान हे फॅप्टेक उद्योग समूहाचं आहे. आणि यामध्ये खास करून महिलांचा मेळावा पण आपण त्यामध्ये त्यासाठीच घेतला ना. महिलांनी या तालुक्यातल्या स्वावलंबी बनावं. या बचत गटातल्या महिलांची फार मोठी मोहीम आहे. सांगोल्यामध्ये 40,000 महिला बचत गटामध्ये काम करत आहेत. तर या महिला स्वावलंबी व्हाव्यात, त्यांचा प्रपंच चालावा, या दृष्टीनं त्यांनी उद्योग व्यवसाय मार्गदर्शन शिबिर मिळावा आणि त्यांना राज्य सरकारची काय मदत मिळेल का, यासाठी या कार्यक्रमाच्या, महिला मेळाव्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणूनच या राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे येणार आहेत आणि कल्याणीताई गाडगे त्यांच्यासोबत असणार आहेत मार्गदर्शन करण्याला. रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी खासदार हे असणार आहेत. या तालुक्यातली सगळी नेते मंडळी असणार आहेत. हे सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम, आपणाला सगळ्यांचं सहकार्य आहे म्हणूनच हा कार्यक्रम होतो आहे. आणि त्यामध्ये हेतूच आहे की मौज मज्जा मस्ती बरोबरच लोकांचं सामाजिक प्रबोधन झालं पाहिजे आणि लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, यासाठी या नोकरी महोत्सवाचं आयोजन या कार्यक्रमामध्ये केलेलं आहे. आपले बाकीचे सगळे नेते मंडळी आहेत, या तालुक्यातले नगरसेवक आहेत, माझे जिल्हा परिषद सदस्य आहेत, माझे सहकारी मित्र आहेत, वकील मंडळी आहेत, ह्या सगळ्या मंडळींनी मदत केल्यामुळं हा कार्यक्रम होतो आहे. फक्त यामध्ये मोठं सहकार्य हे फॅप्टेक उद्योग समूहाचं आहे. कारण त्यामध्ये नोकरी हा जो विषय आहे ते फॅक्टरी उद्योगा समूहाच्या सहकार्यानंच होतो आहे. त्यामुळं हा कार्यक्रम मी एकट्याने केला असा होत नाही, ह्या सगळ्या टीमनं केला. आणि या राजकीय मंडळींनी माझ्यासोबत, मी ज्यांच्यासोबत काम करतो त्यांनी मदत केल्यामुळं हा कार्यक्रम आपण आयोजित करू शकलो आणि तो कार्यक्रम सहजरित्या पार पडेल अशी मला खात्री आहे.